आता महाफास्ट 100 मधून घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये अर्धा तास चर्चा। बैठकीत विरोधी पक्षनेता निवडीबाबत चर्चा झाल्याची माहिती। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो। नाव न घेता उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर टीका। शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी, हे विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघालेत। आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। आदित्य ठाकरेंनी वडिलांच्या वयातील लोकांवर बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। आदित्य ठाकरेंनी आरोप करताना स्वतः आरशात पाहावं, प्रताप सरनाईकांची टीका। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांचं रिजेक्ट केलेलं सोयाबीन घेऊन सभागृहात। अखिल नावाची व्यक्ती पणन मंत्र्यांच्या पीएचं नाव घेऊन सेंटर चालू करण्यासाठी 4 लाखांची मागणी करतो, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। विजय वडेट्टीवारांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार अखिल काझी यांची माहिती। माझा पणन मंत्र्यांशी काहीही संबंध नाही, वडेट्टीवारांनी पुरावे दाखवावेत। वडेट्टीवारांचे आरोप अखिल काझींनी फेटाळले। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार। रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्या बैठकीत तोडगा। कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही महायुती एकत्र लढणार। महापौर महायुतीचाच होणार, आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार, शिंदेंची माहिती। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती। तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला पाहिजेत, यावर दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत मनसेला सोबत घेण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, त्यावर आता बोलणं योग्य नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या फॉर्म्युला संदर्भात फडणवीस, शिंदे, अजितदादाच बोलतील। स्थानिक पातळीवर निवडणुकात पक्षाचा जास्त संबंध नसतो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। गरज आहे अशा ठिकाणीच भाजपकडून एकनाथ शिंदेंसोबत युती। दोन्ही पक्षांची सरसकट युती झालेली नाही, भाजपवाले वापरून घेतात आणि सोडून देतात, भास्कर जाधवांची टीका। मातोश्रीचा आधार घेऊन तुम्ही राजकारण करत होतात, तेव्हा तुम्हाला काही वाटत नव्हतं। मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाला खुश करण्यासाठी काही नेते वक्तव्य करतात, सचिन अहिर यांची नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर टीका। राज्याची तिजोरी लुटण्यासाठी तिघे एकत्र आलेत, अशा घटनांमधून सिद्धही झालंय। जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवण्याच्या तयारीत, नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यात केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र। 594 जणांच्या अर्जातील 98 अर्ज मंजूर। सर्वाधिक 445 अर्ज परभणी जिल्ह्यातील। मराठवाड्यातील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवली आहेत। खऱ्या ओबीसींचा वाटा कुणी हिरावून घेतला हे स्थानिक निवडणुकांनंतर कळेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। फडणवीस सरकारकडून राज्यातील लोकांमध्ये दुफळी माजवण्याचं काम सुरू। सत्ताधाऱ्यांना जातींमध्ये संघर्ष घडवायचा होता, हैदराबाद गॅझेटवरून पटोलेंची टीका। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून दूर। मुंबईत एनसीपीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यानं युती करणार नाही। नवाब मलिकांच्या नियुक्तीला भाजपचा विरोध। दुसऱ्या कुणावर जबाबदारी दिल्यास भाजपचा विरोध नसणार। मलिकांचा सीट नंबर सत्ताधारी पक्षाच्या बाजूला होता। सत्ताधारी लोक जनतेला वेडे समजतात, वेडे बनवतात, भास्कर जाधवांची सत्ताधाऱ्यांवर टीका। नवाब मलिक यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही, सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। भाजपच्या नेत्यांनी आपलं म्हणणं महायुतीच्या समन्वय समितीसमोर मांडावं, माध्यमांच्या समोर येऊन मिठाचा खडा टाकू नये, सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। सत्ताधाऱ्यांना नागपूरच्या प्यारेखानची बिर्याणी आवडते, मुंबईचे मलिक चालत नाहीत, पटोलेंची टीका। मलिकांसंदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेतील, दरेकरांचं स्पष्टीकरण।
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांवर कसा संपू शकतो? सीबीएसई मधील अभ्यासक्रमावरून आमदार सत्यजित तांबेंकडून सभागृहात सवाल उपस्थित। तर शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात वाढवण्याबाबत सरकारकडून प्रयत्न सुरू। राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। वरळी शिवडी रस्त्याचं 10% राहिलेलं काम केव्हा पूर्ण होणार? मिलिंद नार्वेकरांकडून अधिवेशनात प्रश्न उपस्थित। परवानग्यांमुळे वरळी शिवडी मार्गाला उशीर, सप्टेंबर 2026 पर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होईल, सामंतांचं आश्वासन। सोलापूरच्या पाणी प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या उपस्थितीत बैठक। महापालिका अधिकाऱ्यांना बनसोडेंनी घेतलं फैलावर। सोलापूरकरांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत होणारा पाणी पुरवठा बंद होणार। भाजपा आमदार कृष्णा खोपडेंनंतर काँग्रेस आमदार नितीन राऊत यांना धमकी। आमचे मुर्दे पडले तर चालतील का? आमदार नितीन राऊत सभागृहात आक्रमक। शासनानं गंभीर दखल घ्यावी, विधानसभा तालिका अध्यक्षांचे सरकारला आदेश। फेडेक्स कंपनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जीसीसी बाबत चर्चा। जीसीसी बाबतचा पहिला टप्पा मुंबई आणि पुण्यात असून 15 लाख लोकांना रोजगार मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून फोनवरून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। मुख्यमंत्री फडणवीसांनीही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल सभागृहात सादर। सर्जेराव टकलेंना 2 दिवसांच्या दिवाणी कारागृहाची शिक्षा, तर टकले आणि देशमुखांना 2029 पर्यंत विधान भवनात बंदी घालण्याची शिफारस। नागपुरात काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचा मोर्चा। विधान भवनावर भडकणारा मोर्चा गड्डी गोदाम चौकात पोलिसांनी अडवला।